Hi everyone, this is my 14th lecture. So, here I will give you information, or we try to understand the point constructor and destructor. Okay, this is one of the great feature of C++ programming language. Okay, so that is not available, okay, in C. Okay, so here we try to understand the two great function, and that functions are constructor function and destructor functions. These two functions are special functions. These two functions are special functions. Why these two functions are special? Okay, there is a reason. Okay, so today, okay, we try to understand these points. Okay, so before of this, we seen class and object. Okay, so as the example, okay, look here, okay, in this program, like class demo. Okay, class demo. Here the name of the class is demo. Okay, and the object, okay, inside a main here, okay, main, okay, demo obj is the object. Okay, so the name of the class is demo and name of the object is obj. So we try to understand class, object, as well as a member function. Here the set my value, okay, set my value, this one here, okay, this set my value, display my value. Okay, so this set my value, okay, as well as set my values, display my values, these two are the member functions. So set my values assign a values to the data member, that is num and ch, as well as display my value shows or displays the value that is already assigned, okay, by the function set my value. Okay, that is to show that value. Here we use a display my value function. So okay, so we try to understand what is the class, what is the object, what is the data member, what is the member function, what is the role of member functions. ओके, तर बघा ह्याच्या अगोदर आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. ज्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, तर क्लास म्हणजे काय. जसं ह्या एक्झाम्पलमध्ये ओके, डेमो हा क्लास आहे. बघा काय आहे इथं, डेमो हा क्लास आहे. ओके, आणि त्याचा ऑब्जेक्ट कुठं आहे, मेनच्या नंतर पहिल्याच लाईनला मेन नंतर डेमो ओबीजे म्हणून आहे, हा त्याचा ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे क्लास हा एक साचा आहे. ओके, आणि त्या साच्यासारखा असणारा एक उदाहरण त्याचं एक उदाहरण, जसं आपण याच्या अगोदर बघितले क्लास स्टुडंट. ओके, किंवा आपण जर असं मागं जायचं वाटल्यास, ओके, एखादं आणखी छोटे एखादं एक्झाम्पल्स बघूया हवं असेल तर. ओके, इथं बघा वाटल्यास हे एक्झाम्पल जे तुम्हाला सोपं वाटू शकतं. ओके, इथं पहा. ओके, क्लास स्टूड घेतले, म्हणजे मी एक क्लास बनवला आहे, म्हणजे एक साचा बनवला आहे कुठला, स्टुडंटसाठी. त्याला नाव दिलं स्टूड. तुम्ही पूर्ण स्टुडंट असं पण देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर स्टुडंट म्हटल्यानंतर ओके, तुम्ही साचं बनवते, त्याला रोल नंबर असतो, एज असतो आणि फीज असते. ती इथे दिसतं तुम्हाला, रोल, एज, नंबर, फीज. ओके, रोल नंबर, एज, फीज हे तुम्हाला त्याचे डेटा मेंबर दिसतात बघा प्रायव्हेटच्या इथं. तसंच फंक्शन पण दिसतात तुम्हाला, गेट डेटा आणि शो डेटा अशी दोन फंक्शन पण दिसतात. ओके, तर क्लास ओके जो आहे क्लास स्टूड. ओके, क्लास संपल्यानंतर ओके, क्लास सुरू झाला, क्लासच्या आतमध्ये डेटा मेंबर आहेत, ते रोल नंबर, एज, फीज हे मेंबर आहेत. व्हाईट गेट डेटा, शो डेटा हे मेंबर फंक्शन्स आहेत. त्यानंतर क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, सेमीकोलन नंतर ओके, इथं क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, इथं क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, सेमीकोलन आहे. ह्याच्यानंतर तो क्लास काय होतो, संपतो. त्याच्यानंतर मेन सुरू होतं. ओके, ह्या मेनच्या आतमध्ये जो वरती तुम्ही क्लास तयार केला आहे स्टूड, त्याचा B1 म्हणजे एखादा स्टुडंट. ओके, म्हणजे एक स्टुडंटचा आपण साचा तयार केला. स्टुडंट म्हटल्यानंतर काय असतो, त्याचा आपण एक साचा फक्त त्याचं केलं, तर त्यातला B1 म्हणजे काय, तर एक विद्यार्थी. जसं मी ह्याच्या तुम्हाला बोललो, कोणतरी समजा राकेश, स्टूड B1 म्हणजे समजा राकेश, तर राकेश. ओके, तर राकेशच्या संदर्भात तुम्ही काय घेणार आहे, तर रोल नंबर, एज आणि फीज बघताय. ओके, तर राकेशची रोल नंबर, एज आणि फीज हे त्याचे आपण डेटा मेंबर घेतले, त्याची माहिती घेणार आहोत. आणि ते देण्यासाठी गेट डेटा आणि शो डेटा वापरला. म्हणजे गेट डेटा काय करतो, तर राकेश समजा ते B1च्या ठिकाणी राकेश आहे. ओके, मी B1 घेतले, तुम्ही कुठलंही नाव घेऊ शकता ॲज अ एक स्टुडंट.
ओके. तर गेट डेटा काय करतो, त्याची माहिती घेतो, रोल नंबर एज आणि फीजला माहिती घ्यायचं काम करतो. म्हणजे फंक्शन काय करतात, ऑपरेट करतात, हाताळतात, चालवतात कुणाला, डेटा मेंबरना. म्हणजे रोल नंबर एज आणि फीजला त्याने व्हॅल्यू दिली. तसं शो डेटा म्हणून फंक्शन आहे जो काय करतो, रोल नंबर एज आणि फीज जी दिलेली आहे ती शो करायचं काम करतो, म्हणजे त्याला हाताळण्याचं काम करतो. ओके. तर आता आपण जो बघतो कन्सेप्ट, इथं जो पुढचा एक कन्सेप्ट बघतोय आपण, दॅट इज ओके कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. तर हा कन्सेप्ट नक्की काय आहे बघा. ओके, हा कन्सेप्टमध्ये नक्की काय आहे ते बघा. ओके, सो बिफोर ऑफ दिस, ह्याच्या अगोदर आपण काय बघितलं, वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स बघितलेत. ओके, जसं आत्ताच एक्झाम्पल जे बघितलं याच्यामध्ये गेट डेटा होता, शो डेटा बघितला बघा आपण. ओके, जो गेट डेटा आणि शो डेटा काय करायचा, व्हॅल्यू द्यायचा, व्हॅल्यू प्रिंट करायचा. म्हणजे याच्या अगोदर आपण बरेचसे फंक्शन्स बघितले. ओके, गेट डेटा, शो डेटा, पुट डेटा. ओके, जे दॅट फंक्शन्स ओके ऑपरेट मेंबर व्हेरिएबल और वी ऑल्सो कॉल्ड एज अ डेटा मेंबर. इथं पहिलीच लाईन आहे बघा, जरा ह्याच्यावर लक्ष द्या, ही जर थोडंसं मिस्टेक आहे. ओके, कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरच्या नंतर बघा पुढची लाईन, वी हॅव यूज्ड फंक्शन सच ॲज पुट डेटा, गेट डेटा अँड सेट व्हॅल्यू टू ऑपरेट, असं पाहिजे त्याच्या पुढं, टू ऑपरेट. ओके, टू ऑपरेट मेंबर व्हेरिएबल्स असं पाहिजे. ते प्रोव्हाइड काढायला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी. ओके, प्रोव्हाइडच्या ठिकाणी तुम्हाला ओके ऑपरेट असा शब्द पाहिजे. प्रोव्हाइडच्या ठिकाणी ओके, प्रोव्हाइडच्या ठिकाणी प्रोव्हाइड मेंबर व्हेरिएबल्स आहे, त्याच्या त्या प्रोव्हाइडच्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेट असं पाहिजे. ओके, मीन्स असं वाक्य पाहिजे, वी हॅव यूज्ड मेंबर फंक्शन सच ॲज पुट डेटा, गेट डेटा अँड सेट व्हॅल्यू टू ऑपरेट मेंबर व्हेरिएबल्स. मेंबर व्हेरिएबल्सला आपण असं म्हणतो डेटा मेंबर पण म्हणतो. मेंबर व्हेरिएबल्सला आपण डेटा मेंबर पण म्हणतो, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे ह्याच्या अगोदर आपण बरेचसे फंक्शन्स वापरलेत, सेट व्हॅल्यू, गेट डेटा, सेट व्हॅल्यू, ओके पुट व्हॅल्यू. ओके, असे बरेचसे फंक्शन्स आपण वापरलेत जे डेटा मेंबरना हाताळतात. आता इथंच एक्झाम्पल बघा, हे यात एक्झाम्पलमध्ये बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं बघा सेट माय व्हॅल्यू दिसते बघा, तसंच डिस्प्ले माय व्हॅल्यूज. हे दोन्ही फंक्शन काय करतात, त्यातला सेट माय व्हॅल्यू असाइन करतो व्हॅल्यू काय, म्हणजे हे फंक्शन्स आहेत सेट माय व्हॅल्यू आणि डिस्प्ले माय व्हॅल्यू. सेट माय व्हॅल्यू सेट करतो कुणाला, जे डेटा मेंबर आहेत, डेटा मेंबर आहेत. ओके, किंवा व्हेरिएबल्स आहेत ती, ज्यांना आपण CPP डेटा मेंबर म्हणतो. ही व्हेरिएबल्स जसं नम आहे, CH आहे, हे डेटा मेंबर आहेत. त्यांना सेट माय व्हॅल्यू काय करतो, व्हॅल्यू सेट करतो. आणि डिस्प्ले माय व्हॅल्यू काय करतो, त्या व्हॅल्यू ज्या सेट होतात त्या डिस्प्ले करतो. ओके, म्हणजे ते सेट माय व्हॅल्यू, डिस्प्ले माय व्हॅल्यू असं फंक्शन वापरला. म्हणजे आपण फंक्शनचा उपयोग करतो. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा वाटल्यास अरेच्या इथं गेट डेटा वापरला आहे बघा, इथं हे बघा EFI स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आय डॉट गेट डेटा, इथं गेट डेटा वापरला आहे. इवन इथं पुट डेटा वापरला आहे. म्हणजे गेट डेटा आणि पुट डेटा हे आपण वापरले आहेत या एक्झाम्पलमध्ये. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय वापरलं, गेट डेटा आणि पुट डेटा वापरला आहे बघा. ओके, ह्या एक्झाम्पलमध्ये. ओके, म्हणजे गेट डेटा काय करतो, व्हॅल्यू असाइन करतो एम्प्लॉईजच्या ID, नेम, एज, सॅलरीसाठी. ओके, आणि पुट डेटा काय करतो, जे ID, नेम आणि एज सॅलरी असाइन केलं ते शो करायचं काम करतो. म्हणजे आपण फंक्शनचा उपयोग करतो. मला काय म्हणायचं आहे, इथं पण बघा, इथं पण गेट डेटा वापरला आहे बघा, गेट डेटा आणि टोटल मार्क्स, STU डॉट गेट डेटा, STU डॉट टोटल मार्क. STU हा ऑब्जेक्ट आहे, स्टुडंट इथं बघितलं तर स्टुडंट हा क्लास आहे, STU हा ऑब्जेक्ट आहे. STU डॉट गेट डेटा फंक्शनचं नाव आहे, STU डॉट टोट अंडरस्कोर मार्क्स. ओके, म्हणजे इथं पण फंक्शन्स वापरले. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, कुठंही बघा, इथं पण बघा. ओके, इथं पण बघा, इथं पण सॅम्पल एस मेनमध्ये सॅम्पल एस. ओके, INTAB नंतर एंटर टू नंबर प्रिंट झाल्यानंतर CAB नंतर S डॉट ॲक्सेप्ट, A, B, S डॉट ॲक्सेप्ट. हा ॲक्सेप्ट इवन त्याच्या खाली डिस्प्ले, हे दोन्ही फंक्शन्स आहेत. ॲक्सेप्ट व्हॅल्यू घेतो, डिस्प्ले करतो. मीन्स वॉट, हेच तुम्हाला मला म्हणायचं आहे काय. ओके, अप टू दिस वी यूज्ड डिफरंट काइंड्स ऑफ मेंबर फंक्शन्स अँड दॅट मेंबर फंक्शन्स ऑपरेट द डेटा मेंबर. आत्तापर्यंत आपण बरेचसे मेंबर फंक्शन्स बघितलेत जे डेटा मेंबरना काय करतात, हाताळतात. डेटा मेंबरला काय करतात, ते हाताळतात. ओके, तर आता आपल्याला जे बघायचं आहे, ओके, ह्यातला आपण जो कन्सेप्ट बघतोय कुठला, क्लास हा कन्सेप्ट बघतोय. आता क्लास करतोय आपण क्रिएट, त्याच्यामध्ये त्याचे ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. ओके, आणि मग डेटा मेंबरला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी आपण फंक्शन्स वापरतोय, बरोबर आहे का. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स वापरतोय. ओके, तर आपल्याला हे माहीत आहे काय, तर क्लास हा काय आहे, क्लास हा काय आहे. ओके, मी एकदम सुरुवातीच्या एक्झाम्पल आता वाटल्यास जे सोपं आहे आपल्यासाठी,
तुम्हाला सगळ्यांना सोपं जाईल समजेल म्हणून इथं. ओके बघा इथं क्लास स्टूड आहे. ओके क्लास हा काय आहे, क्लास हा डेटा टाईप आहे. लक्षात ठेवा डेटा टाईप प्रकार दोन. ओके डेटा टाईप आर कॅटेगराइज इंटू टू. फर्स्ट डेटा टाईप इज फर्स्ट डेटा टाईप इज which one? Okay, predefined data type. What? Predefined data type. And second one user defined. हे लक्षात ठेवा. पहिलं डेटा टाईप कुठला प्रीडिफाईंड आहे, दुसरं डेटा टाईप कुठला आहे युजर डिफाईंड. आता प्रीडिफाईंडमध्ये काय येतं, प्रीडिफाईंडमध्ये जे आपण बघतो बघा इथं INT फ्लोट हे सगळं कशामध्ये येतं, या प्रीडिफाईंडमध्ये येतं. प्रीडिफाईंड म्हणजे ज्या अगोदरच आपल्याला त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजनं सीचे असेल किंवा CPP अगोदरच ते तयार करून दिलं आहे आपल्याला. ओके तयार करून दिलं आहे आपल्याला, ते प्रीडिफाईंड आहे. ओके आणि युजर डिफाईन कुठलं, ओके तर हा बघा हा क्लासचा उपयोग करून जे आपण बनवतो स्टूड, ओके हा युजर डिफाईन. कारण तुम्हाला हे डिफाईन करावं लागतं. क्लास या कन्सेप्टचा उपयोग करून स्टूड हे डेटा टाईप तुम्हाला डिफाईन करावं लागतं. तुम्ही नाव दिलं त्याला स्टूड आणि डिफाईन करताय म्हणजे काय, हे ओपनिंग आणि क्लोजिंग करी ब्रॅकेटमध्ये जे काही तुम्ही देताय ना हे ह्याला म्हणायचं डिफाईन करताय. हे युजर डिफाईन करतो म्हणजे तुम्ही डिफाईन करताय, युजर प्रोग्रामर डिफाईन करतो म्हणून हा युजर डिफाईन. क्लास हे युजर डिफाईन डेटा टाईपच आहे. आणि हे INT फ्लोट हे सुद्धा डेटा टाईप आहे, पण ते प्रीडिफाईंड आहे. ज्याचं जे आपण डिफाईन करत नाही, जे ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे त्याचा अर्थ सांगितला आहे आपल्याला. INT म्हणजे इंटिजर. ओके त्याच्या टाईपचं फक्त आपण इथे व्हेरिएबल रोल नंबर एज हे व्हेरिएबल किंवा फीज हे आपण नंतर देतो, तिन्ही आपण देतो नावं लक्षात ठेवा. ओके पण हे INT फ्लोट हे ऑलरेडी काय केले दिलेले आहेत. ओके मात्र क्लास स्टूड हा युजर डिफाईंड आहे, जो तुम्हाला सगळा स्पष्ट करावं लागतं. ही सगळी इथूनपासून इथपर्यंत तुम्हाला सगळं द्यावं लागतं. ओके मग हे दिल्यानंतर तुम्ही काय करताय मेनमध्ये, ओके तो डेटा टाईप तुम्ही बनवला आहे तर फक्त स्टूड हे बनवलेलं नाव आणि B1 हे B1 जे दिसतं हे ओके त्या टाईपचं ऑब्जेक्ट बनवत आहे. जसं INT इथे दिले INT, ओके हे INT ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त तुम्ही रोल नंबर देत आहे, एज देत आहे, बरोबर आहे का. तसं आता स्टूड तुम्ही बनवलं, आता त्या टाईपचं हे व्हेरिएबलचं नाव दिलं B1 लक्षात ठेवा. ओके या प्रकारचं. तर सीमध्ये आपण बघितले काय, सीमध्ये आपण मोस्टली काम केलं हे प्रीडिफाईंड डेटा टाईपवरती काम केलं आणि CPPमध्ये आपण युजर डिफाईंड डेटा टाईपवरती काम करतो. ओके तर प्रीडिफाईंड डेटा टाईप्स जे आहेत ओके ते सर्वसाधारणपणे जनरली विचार करून बनवण्यात आलेले आहेत. पण एखाद्या युजरला त्याला हवं तसं डेटा टाईप बनवायचं असेल तर त्यासाठी म्हणून युजर डिफाईंड डेटा टाईप दिलेला आहे लक्षात ठेवा. ओके तर जसं आपण सीमध्ये करायचो बघा इथं, जसं सीमध्ये ओके इथं पहा तुम्ही, ओके सीचा हा एक प्रोग्राम आहे बघा. मी इथे तुम्हाला एक्झाम्पल ओके stdio.h इन्क्लूड करतो आहे आपण का, तर प्रिंटएफ आणि स्कॅनएफला ती सपोर्ट करते. ही हेडर फाईल STD स्टँडर्ड इनपुट आउटपुट. सेकंड लाईनला मेन फंक्शन सुरू झाला, मेनच्या आतमध्ये 3 नंबर लाईनला ओके मेन फंक्शन ओके इथं स्टार्ट झाला ओके आणि इथं तो संपला. ओपनिंग कर्ली ब्रॅकेटला स्टार्ट झाला, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटला संपला. आता 4 नंबर लाईनला बघा, या लाईनला बघा ओके INT A आणि B म्हणजे इंटिजर टाईप हे प्रीडिफाईंड डेटा टाईप आहे. त्याचं A आणि B ही दोन व्हेरिएबल डिक्लेअर केली मी. Aला 10 व्हॅल्यू, Bला 20 व्हॅल्यू आणि सम व्हेरिएबल डिक्लेअर केलं त्याला व्हॅल्यू दिलेली नाही आहे. ओके तर Aला 10 Bला 20 दिली आणि ह्या लाईनला सम इज इक्वल टू A प्लस B म्हणजे A किती 10 B किती 20. ओके A किती 10 प्लस B किती 20. ओके यांची बेरीज जी होईल 30. ओके याची बेरीज जी होईल ती काय होणार आहे, या सम इज इक्वल टू काय होणार आहे 30 असं होतं. म्हणजे इथं या दोघांची बेरीज होऊन इथं काय होतं 30. हे 30 कोणाला असं नव्हतं, समला असं नव्हतं लक्षात ठेवा. ओके आणि नंतर मग पुढची प्रिंटअपची स्टेटमेंट काम करते. ओके आणि रिझल्ट दिसतो बघा इथे तुम्हाला रिझल्ट दिसतोय. ओके इथे तुम्हाला रिझल्ट दिसतो, या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट दिसायला बघा, या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट दिसतो रिझल्ट. ओके रिझल्ट इक्वल टू रिझल्ट ओके इक्वल टू इथे प्रिंट झाले, रिझल्ट इक्वल टू इथपर्यंत प्रिंट झाले आणि 30 प्रिंट कुठे झाले, 30 काय समला व्हॅल्यू इथं आसन झाली आहे, इथं समला जी 30 आसन झाली ती व्हॅल्यू इथं प्रिंट झालेली आहे. म्हणजे इथं मला तुम्हाला काय म्हणायचं सांगायचं आहे, तर जेव्हा तुम्ही A क्रिएट करताय B क्रिएट करताय तेव्हा A आणि Bला त्याच वेळी जेव्हा ते तयार होतात INT A जेव्हा तयार होतो B तयार होतो तेव्हाच त्या A आणि Bला व्हॅल्यू असाइन करताय. म्हणजे काय की प्रीडिफाईंड डेटा टाईपमध्ये जेव्हा ते व्हेरिएबल जसं A आणि B इंटिजर हा प्रीडिफाईंड डेटा टाईप आहे, त्याचं A आणि B ही दोन व्हेरिएबल आहेत. म्हणजे जेव्हा A आणि B तयार होतात त्याच वेळी तुम्ही त्याला व्हॅल्यू काय करताय असाइन करताय.
त्याच वेळी ते तयार होतानाच व्हॅल्यू असाइन करताय. मग जसं तुम्ही प्री डिफाईनमध्ये करू शकताय सेम तसं तुम्ही युजर डिफाईन्ड डेटा टाईपमध्ये पण करू शकता का. जेव्हा युजर डिफाईन्ड डेटा टाईपचं एखादं व्हेरिएबल क्रिएट होतं तेव्हा तुम्ही व्हॅल्यू असाइन करू शकता का, ती फीचर आहे का. तर तेच इथं आपण आता पाहतोय. ओके, तेच इथं पाहतोय. ओके, जसं स्टूड हा क्लास तुम्ही बनवला आहे, स्टूड हा डेटा टाईप तुम्ही बनवला आहे, स्टूड हा डेटा टाईप तुम्ही बनवला आहे. ओके, जेव्हा स्टूडचा हा B1 क्रिएट होतो तेव्हाच या रोल नंबर आणि एजला तयार होतानाच आपण इथं काय केलं आहे, गेट डेटा आणि शो डेटा हे फंक्शन वापरलेत, फंक्शनचा उपयोग केला आहे. या फंक्शनचा उपयोग केला आणि व्हॅल्यू असाइन केलं तर आपण रोल नंबर आणि एजला, लक्षात ठेवा, रोल नंबर आणि एजला फीजला असाइन केलेत. ओके, म्हणजे गेट डेटाचा उपयोग करून हे आपण केलं. ओके, पण ते B1 जेव्हा इथे क्रिएट झाले, स्टूड नंतर B1 इथे दिसते बघा, स्टूड नंतर B1 हे जे क्रिएट झाले. ओके, बघा इथं जेव्हा ते क्रिएट झाले या ठिकाणी जेव्हा ते क्रिएट झाले, ओके, तेव्हाच तुम्हाला व्हॅल्यू असाइन करायची आहे. या फंक्शनचा उपयोग करून व्हॅल्यू करायची नाही आहे. तर जसं जेव्हा ते व्हेरिएबल B1 हे क्रिएट होईल त्याच वेळी ह्यांना व्हॅल्यू असाइन व्हायला पाहिजेत. जसं आपण आत्ता काय बघितलं, इथं बघितलं, जसं ए आणि बी जसे क्रिएट होतात. ओके, जसं ए आणि बी इथे क्रिएट होत आहेत, INT AB जिथे क्रिएट होतात, क्रिएट झाल्या ए आणि बी क्रिएट होतात, तसंच त्यांना व्हॅल्यू पण असाइन होते, दोघांना पण व्हॅल्यू असाइन होते. सेम थिंग इथं पण तेच पाहतो आहे आपण. ओके, जेव्हा ओके बघा जेव्हा हा B1 क्रिएट होतो, ओके, कारण हे स्टूड B1 याचा अर्थ अशा प्रकारे आहे की स्टूड हे डेटा टाईप आहे पण ती युजर डिफाईन आहे, B1 ही व्हेरिएबल. जसं इथं ओके INT हा प्री डिफाईन्ड डेटा टाईप रोल नंबर आहे, हे व्हेरिएबल. जसं इथं या ठिकाणी समजा वाटलंच तुम्ही हे INT सारखं काम करते काय स्टूड, ओके, आणि B1 हे रोल नंबरसारखं. म्हणजे पण एवढंच काय की हे INT ऑलरेडी आहे, प्री डिफाईन्ड आहे. ओके, आणि INT प्री डिफाईन्ड डेटा टाईप आणि रोल नंबर हे व्हेरिएबल आहे. तसं इथं स्टूड हे युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे, जे मी वरती इथं डिफाईन केले, आणि त्याचं B1 हे त्या टाईपचं एक व्हेरिएबल आहे. B1 म्हणजे एखादा विद्यार्थी कुठलाही, जसं B1 मी नाव दिलं, तुम्ही कुठलंही नाव द्या, समजा राज असेल, स्टूड राज असेच म्हणत होता, तर स्टूड राज. ओके, मग स्टूड राज म्हणते तेव्हा त्या राजचा रोल नंबर असेल, त्याला एज असेल, त्याला फीज असेल, ही तुम्हाला असाइन करायची आहे. मग ती गेट डेटा आणि शो डेटाचा उपयोग करून, म्हणजे गेट डेटा आणि शो डेटाचा उपयोग करताय. गेट डेटाचा उपयोग करून तुम्ही व्हॅल्यू काय करता, त्याच्या राजच्या रोल नंबर एजला आणि फीजला व्हॅल्यू असाइन करताय, बरोबर आहे का. आणि शो डेटाचा उपयोग करून त्याच व्हॅल्यू तुम्ही काय करताय, शो करताय, बरोबर आहे का. तसं न करता, म्हणजे हे फंक्शनचा उपयोग न करता, जेव्हा हा B1 किंवा समजा त्या ठिकाणी राज हा विद्यार्थी जेव्हा क्रिएट होईल, स्टूड राज किंवा स्टूड B1 हा क्रिएट होईल, त्याच वेळी तुमच्या ह्यांना व्हॅल्यू असाइन व्हायला पाहिजे, किंवा ह्या तुमचे जे काही डेटा मेंबर आहेत या डेटा मेंबरना व्हॅल्यू असाइन व्हायला पाहिजेत. ह्या असे तुम्ही फंक्शनचा उपयोग न करता, अशा प्रकारचा गेट डेटा शो डेटा फंक्शनचा कॉल न करता, जेव्हा तयार होईल स्टूड B1, जेव्हा B1 तयार होईल त्याच वेळा व्हॅल्यू, किंवा B1 त्या ठिकाणी राज क्रिएट होईल त्याच वेळा रोल नंबर एज आणि फीजला व्हॅल्यू असाइन व्हायच्या आहेत, जे सीमध्ये तुम्ही केलेला आहात, जे इथं सीमध्ये युजर डिफाईनसोबत करताय. जेव्हा A क्रिएट होतो, B क्रिएट होतो, तेव्हा 10 आणि 20 व्हॅल्यू असाइन होते. तसं करायचं असेल तर त्यासाठी म्हणून आपण आता बघतोय हे. ओके, इथं हा कन्सेप्ट बघतोय बघा, तो कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर. ओके, तर दॅट इज द रोल ऑफ द कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर फंक्शन. हे दोन फंक्शन आहेत, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर हे दोन फंक्शन आहेत. ओके, तर कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. कन्स्ट्रक्टर हा काय स्पेशल मेंबर फंक्शन आहे. ओके, वाय इट इज स्पेशल, ओके, फंक्शन आहे, लक्षात ठेवा, आपण फंक्शन आहे. ओके, फंक्शन आहे, हा स्पेशल मेंबर फंक्शन आहे. वाय इट इज स्पेशल मेंबर फंक्शन, बिकॉज नेम ऑफ द क्लास अँड नेम ऑफ द कन्स्ट्रक्टर फंक्शन आर सेम. कारण क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव हे सारखं आहे असतं कन्स्ट्रक्टर फंक्शनमध्ये. जसं याच्या अगोदर आपण बघितलं, इथं फंक्शन बघितलेत आपण, ह्या एक्झाम्पलचा विचार करा. ह्या एक्झाम्पलमध्ये ओके बघा, हा सेट व्हॅल्यू हा फंक्शन आहे, डिस्प्ले माय व्हॅल्यू फंक्शन आहे, सेट माय व्हॅल्यू फंक्शन आहे, डिस्प्ले माय हे फंक्शन्स आहेत, बरोबर आहे का. ओके, हे जे फंक्शन्स आहेत, हे फंक्शन्स आहेत, सेट माय व्हॅल्यू, डिस्प्ले माय व्हॅल्यू हे फंक्शन्स आहेत, बरोबर आहे का. ह्यांचं नाव, या दोघांची नावं बघा, आणि क्लासचं नाव काय डेमो, हे सारखं आहे का, नाही आहे. काय सेट माय व्हॅल्यू, डिस्प्ले माय व्हॅल्यू फंक्शनची नाव आहेत, आणि डेमो हे क्लासचं नाव आहे, डेमो हे क्लासचं नाव आहे. हे नाव हे सगळी सारखी नाही आहेत. ओके,
पण इथं जे आता आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्टरच्या बाबतीत, मी ते एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग तुम्हाला पटकन समजायला सोपं जाईल. ओके, इथं बघा एक्झाम्पल. ओके, इथं आहे एक्झाम्पल बघूयात आपण, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल मी काय म्हणते लक्षात पटकन येईल. ओके, हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम ही जी काही फाईल आहे त्याच्या आतमध्ये बरेचसे स्टँडर्ड स्पेस असतात. ओके, जे आपण इन्क्लूड करतो आहे. क्लास सर्कल. ओके, बघा इथं क्लास घेतला आपण कुठला, त्याचं नाव काय, सर्कल. ओके, 1 by 1 बघत जा. ओके, क्लास सर्कल घेतला आपण. बघा आता इथे काय घेतलं आपण, क्लास काय घेतला, क्लास केला आपण, क्लास सर्कल हा तयार केला. त्याचा रेडियस हा डेटा मेंबर झाला. बघा रेडियस हा काय आहे, हा रेडियस हा त्याचा डेटा मेंबर आहे. ओके, आणि पब्लिकच्या आतमध्ये हा सर्कल बघा इथे दिसतं, बघा हा सर्कल आणि राऊंड ब्रॅकेट दिसतं तुम्हाला. इथं काय दिसतं, सर्कल आणि राऊंड ब्रॅकेट दिसतं. राऊंड ब्रॅकेट आहे त्याचा अर्थ हा फंक्शन आहे. पण एक गोष्ट दिसेल तुम्हाला, तुमच्या क्लासचं नाव इथे दिसतं बघा, क्लासचं नाव काय, सर्कल, आणि तुमच्या ह्या फंक्शनचं नाव पण काय, सर्कल आहे. बघा अनेकदा. ओके, तुमच्या क्लासचं नाव काय आहे, ओके, क्लासचं नाव काय दिसतं तुम्हाला, सर्कल, आणि फंक्शनचं नाव पण काय दिसतं, सर्कल. ओके, म्हणजे सर्कल हा फंक्शन आहे आणि सर्कल हा पण क्लास आहे. काय लक्षात घ्या, इथं सर्कल हा काय आहे, इथे दिसतो हा फंक्शन आहे, इथे दिसतो हा क्लास आहे. तर तुमच्या क्लास आणि फंक्शनचं नाव काय, सर्कल, हे सारखं आहे. म्हणून हा जो फंक्शन आहे सर्कल इथे जो दिसतो तुम्हाला, इथे जो दिसायला, हा फंक्शन हा कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणतात. त्याला कुठला फंक्शन म्हणतात, कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणतात. कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणतात, लक्षात ठेवा. कुठला फंक्शन म्हणतात, कन्स्ट्रक्टर फंक्शन. का तर तुमच्या क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव पण काय असतं, जेव्हा सारखं असतं, ओके, तेव्हा त्याला काय म्हणायचं, ओके, त्याला कन्स्ट्रक्टर फंक्शन असं म्हणण्यात येतं, लक्षात ठेवा. देन वी कॉल्ड देम ॲज अ कन्स्ट्रक्टर फंक्शन. त्याला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टर फंक्शन असं आपण त्याला म्हणतो, लक्षात घ्या. ओके, तर नाहीतर याच्या अगोदर जर बघितलं तर इथं ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं तर ती तुम्हाला मी दाखवलं आत्ताच. काय तर डेमो क्लासचं नाव आहे. ओके, बघा डेमो हे क्लासचं नाव आहे इथं, आणि तुमच्या फंक्शनचं नाव काय, सेट माय व्हॅल्यू आणि डिस्प्ले माय व्हॅल्यू तुमच्या फंक्शनची नाव आहेत. म्हणजे डेमो क्लास आणि फंक्शनची नावं सारखं आहेत का, नाही आहेत, इथं नाही आहेत. ओके, पण इथं मात्र ते तुम्हाला दिसतं काय आहे, दोन्ही पण सारखीच दिसत आहेत. ओके, इथं मात्र तुम्हाला ते सारखंच दिसतं बघा, बरोबर आहे का. इथं मात्र तुम्हाला काय दिसतं, हे इथं मात्र तुम्हाला हे क्लासचं नाव आणि ह्या फंक्शनचं नाव तुम्हाला काय सारखं दिसतं. म्हणून हा सर्कल राऊंड ब्रॅकेट जो दिसतो तुम्हाला इथं, हा फंक्शन आहे. ओके, ज्याला कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणतात. म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणजे काय, इज अ स्पेशल मेंबर फंक्शन हुज हुज नेम अँड क्लास नेम मस्ट बी सेम. ओके, इट इज स्पेशल बिकॉज इट्स नेम अँड क्लास नेम आर सेम. हा स्पेशल मेंबर फंक्शन आहे. का तर त्याच्या क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव दोघांचं नाव काय असतात, सारखीच असतात. ओके, आता त्याचं काम काय, कन्स्ट्रक्टर फंक्शनचं काम टू असाइन व्हॅल्यूज टू द ऑब्जेक्ट, और इन अनदर वर्ड असाइन व्हॅल्यूज टू द डेटा मेंबर. कन्स्ट्रक्टर फंक्शनचं काम काय, ऑब्जेक्टला व्हॅल्यू असाइन करणं. आता ऑब्जेक्टला म्हणजे ॲक्च्युली ऑब्जेक्टच्या डेटा मेंबरना व्हॅल्यू असाइन करणं. आता हे कसं, तर बघा इथं बघत आपण, हा इथं फंक्शन डिफाईन केला आहे, तो कन्स्ट्रक्टर फंक्शन. हे सर्कल हे क्लासचं नाव आहे आणि हे सर्कल हे फंक्शनचं नाव आहे. आणि ह्या ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटच्या आतमध्ये काय केलं आहे, तो फंक्शन काय केला आहे, डिफाईन केला आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये काय लिहिले आहे, रेडियस इज इक्वल टू 5. ओके, म्हणजे मी सर्कलचा इथे एरिया काढतो या एक्झाम्पलमध्ये. मग सर्कलचा जेव्हा तुम्ही एरिया करताय तेव्हा तुम्हाला काय लागतं, त्याची रेडियस लागते. तर मी रेडियसची व्हॅल्यू इथं 5 दिली. ओके, फंक्शनमध्ये तेवढंच एक डिफाईन केलं आहे. नंतर शो नावाचं एक रेग्युलर फंक्शन घेतलं, इथे दिसतो बघा शो नावाचं रेग्युलर फंक्शन. ओके, हा रेग्युलर आहे. ओके, कारण तुमच्या क्लासचं नाव सर्कल आहे, शो हा रेग्युलर फंक्शन आहे, हा कन्स्ट्रक्टर फंक्शन नाही आहे. कारण शो या फंक्शनचं नाव वेगळं आणि क्लासचं नाव वेगळं, हे दोन्ही वेगळी आहे. त्यामुळं वाईड हे रिटर्न टाईप आहे, वाईड हे रिटर्न टाईप, क्लास हे सर्कल हे क्लासचं नाव आणि शो हे फंक्शनचं नाव. आता हा फंक्शन कुठं सुरू झाला आहे, इथं सुरू झाला आहे, इथं संपला आहे बघा. ओके, तर इथे हे झाल्यानंतर बघा आता हे दोन्ही फंक्शन म्हणजे कुठले दोन्ही फंक्शन, ओके, हे दोन्ही फंक्शन सर्कल जो फंक्शन डिफाईन केला आहे तुम्ही, कन्स्ट्रक्टर फंक्शन आणि शो, हे दोन्ही फंक्शन
क्लासच्या बाहेर, म्हणजे इथं क्लास सुरू झाला, इथं क्लास संपला आहे, क्लासच्या बाहेर तुम्ही डिफाईन केला आहे, म्हणून ह्याला ओके फंक्शन डिफाईन आउटसाईड द क्लास म्हणतात. काय आउटसाईड, कारण ते क्लासच्या बाहेर आहे, या क्लासच्या ओपनिंग क्लोजिंगचे ते बाहेर आहे, म्हणून ओके ह्याला आउटसाईड द क्लास डेफिनेशन ऑफ द फंक्शन असं म्हणतात. ओके, तर इथं आता तुम्ही काय केलं, शो आहे तो इथं स्टार्ट झाला, इथं संपला, ही त्याची डेफिनेशन आहे. आता मेन इथं सुरू झाला, एक्झिक्युशन कुठून स्टार्ट होतं, मेनपासून, तिथं जाऊया. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, सर्कल हे तुमच्या क्लासचं नाव आणि सी हा तुमचा काय ऑब्जेक्ट. आता जेव्हा सी क्रिएट होतो, जेव्हा हा ऑब्जेक्ट सी क्रिएट होईल, तेव्हा ॲटोमॅटिकली कंट्रोल इथून कुठं येतो, ॲटोमॅटिकली कंट्रोल कुठं येतो, इथं येतो. ॲटोमॅटिकली कंट्रोल इथं येतो, या ठिकाणी येतो तो कंट्रोल, या ठिकाणी येतो ॲटोमॅटिकली. इथं आल्यानंतर काय होतं, ओके ऑलरेडी तुमचं रेडियस हे डेटा मेंबर आहे, इथं दिसतं तुम्हाला रेडियस डेटा मेंबर, आणि त्याच्या आतमध्ये दिसतं तो, म्हणजे इथं आल्यानंतर रेडियस इज इक्वल टू 5 आहे, म्हणजे रेडियस हे जो काय डेटा मेंबर आहे त्याला व्हॅल्यू किती असाइन केली, 5, म्हणजे रेडियस किती झाली, व्हॅल्यू 5. ओके, म्हणजे सी जो ऑब्जेक्ट आहे त्याची जी काय रेडियस आहे ओके त्याला व्हॅल्यू किती असाइन झाली, 5. म्हणजे सी हा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या रेडियसला व्हॅल्यू किती असाइन झाली, 5. ओके, आता इथं झालं काम हे, म्हणजे इथं व्हॅल्यू असाइन झाली रेडियसला, परत हा इथून ब्रॅकेट संपतो, इथून कंट्रोल परत कुठं येते, परत मेनमध्ये आला, इथं आता शोला आला. ओके, परत शोवरून कंट्रोल कुठं जातो, ओके परत ह्या शोवरून कंट्रोल, ओके सी डॉट शो हा रेग्युलर फंक्शन आहे. ओके, हा रेग्युलर फंक्शन आहे, इथून जो जातो सर्कल नंतर सी पहिला बोलतोय मी, इथून जो जातो कंट्रोल, ह्या ठिकाणी जो कंट्रोल जातो या सर्कलला, का जातो, कारण तुमच्या क्लासचं नाव बघा, आणि एकदा सांगतो मी, इथून जो ओके बघा कन्स्ट्रक्टर फंक्शन जो कॉल होतो, कन्स्ट्रक्टर फंक्शन जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो, म्हणजे हा कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे, हा केव्हा कॉल होतो, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो, इथं सी ऑब्जेक्ट क्रिएट होते बघा, जेव्हा हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा ॲटोमॅटिकली हा कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल होतो, ॲटोमॅटिकली कॉल होतो. तुम्हाला सेपरेटली जसं इथं शो कॉल होते झाला आहे बघा, तेव्हा सी डॉट शो वापरला आहे, किंवा याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे बघा. ओके, इथं बघा, याच्या अगोदर तुम्ही वापरला आहे, इथं बघा तुम्ही इथं, ओके या ठिकाणी बघा, इथं ऑब्जेक्ट डॉट डिस्प्ले माय व्हॅल्यू सेट व्हॅल्यू असंच होतं, ह्याच्या अगोदर सगळं असंच आहे, ऑब्जेक्ट डॉट. ओके, म्हणजे कुठलाही कॉल करताना इथं सुद्धा बघा, हे बघा डॉट गेट डेटा डॉट ऑब्जेक्ट, ओके इथं ऑब्जेक्ट आहे बघा, ऑब्जेक्ट आहे इथं, डॉट गेट डेटा, डॉट पुट डेटा, म्हणजे ऑब्जेक्टचा उपयोग करूनच कॉल करण्यात येतो, डॉटचा उपयोग करून. इथं मात्र तसं नाही आहे. ओके, हेच तर महत्त्वाचं आहे इथं, तर हेच तुम्हाला मला सांगायचं आहे. तर काय, तर कन्स्ट्रक्टर फंक्शन जो काय आहे, कन्स्ट्रक्टर फंक्शन लक्षात घ्या, कन्स्ट्रक्टर फंक्शन लक्षात ठेवा कुठला, सर्कल हा कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे, जेव्हा ॲटोमॅटिकली ऑब्जेक्ट क्रिएट होतो, ऑब्जेक्ट ऑटोमॅटिकली क्रिएट होतो, कन्स्ट्रक्टर फंक्शन काय होतो, कॉल होतो. आता हा झाला रेडियसला 5 व्हॅल्यू असाइन झाली, रेडियसला सीच्या रेडियसला व्हॅल्यू 5 असाइन झाली, कंट्रोल हे सगळं झाल्यानंतर परत कंट्रोल कुठं आला, इथं आला, इथून परत कंट्रोल कुठं जातो, सी डॉट शोवरून परत कंट्रोल कुठं जातो, आता परत कंट्रोल इथं शोला जातो. ओके, ह्या शोचा स्टार्ट कुठं आहे, इथून तो आतमध्ये येतो, डबल एरिया, डबल हे व्हेरिएबल एरिया हा, परत डबल हा डेटा टाईप, प्रीडिफाईंड टाईप, एरिया हा काय त्याचा व्हेरिएबल. आता इथं एरिया इज इक्वल टू 3.14 इंटू रेडियस किती, रेडियस आपण किती दिली आता 5. ओके, रेडियस 5, ह्यांचं काय असेल ते कॅल्क्युलेशन होतं, म्हणजे इथं 5 इंटू 5. ओके, आणि हे जे काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय असाइन होते, इथं एरियाला काय होते, असाइन होते. ओके, एरियाला असाइन होते. ओके, ही जी व्हॅल्यू असाइन होईल बघा वाटल्यास, ओके ही व्हॅल्यू काय होते, व्हॅल्यू काय असेल ती XYZ समजा, व्हॅल्यू काय असेल ती व्हॅल्यू काय होईल, इथं असाइन होईल. इथे हे एरियाला ती व्हॅल्यू काय होते, समजा काहीतरी असेल व्हॅल्यू, काय एक्स काहीतरी असेल व्हॅल्यू, ही व्हॅल्यू काय होते, इथे एरियाला असाइन झाली. नंतर सी आउट हे होतं, सी आउट /n/t, हे /n/n 2 लाईन खाली, इथं एरिया ऑफ सर्कल, म्हणजे आउटपुट आपल्याला काय दिसतं, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू
इक्वल टू, आता इथं जो काही रिझल्ट येईल तो रिझल्ट इथं डिस्प्ले होतो, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आहे. ओके, ब्रॅकेट आहे म्हणजे फंक्शन संपला आणि परत कंट्रोल कुठं आला, इथून परत कंट्रोल कुठं येतो, इथं मेनला येतो, तिथं मेनचा क्लोजिंग आहे, त्यामुळे प्रोग्राम संपला. तर आता मला हे सांगायचं तुम्हाला, तर इथं काय बघतोय आपण, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचा उपयोग. इथं आपण कन्स्ट्रक्टर फंक्शन बघतोय. कन्स्ट्रक्टरच्या बऱ्याचशा टाईप्स आहेत. तर कन्स्ट्रक्टर फंक्शन काय करतोय बघा, तर जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होते, इथं सी ऑब्जेक्ट क्रिएट झाला आहे, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होते त्याच वेळी ओके ॲटोमॅटिकली तो कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल होतो आहे आणि ऑब्जेक्ट क्रिएट होताना म्हणजे सी जेव्हा क्रिएट झाला आहे तेव्हाच त्याला व्हॅल्यू किती असाइन करतो आहे, त्याच्या डेटा मेंबरला व्हॅल्यू 5 असाइन करतो. इथं सेपरेटली तुम्ही फंक्शन परत कॉल करत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे ओके, कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन whose task is to initialize values to the data member, and constructor is a special member function because constructor function name and class name are same. परत सांगतो बघा मी, कन्स्ट्रक्टर हा स्पेशल मेंबर फंक्शन आहे का, कारण तुमच्या क्लासचं नाव आणि तुमच्या फंक्शनचं नाव बघा हे सारखं असतं. क्लासचं नाव तुमच्या आणि फंक्शनचं नाव हे सारखं असतं, म्हणून त्याला स्पेशल मेंबर फंक्शन म्हणायचं. दुसरी गोष्ट, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो, इथं सी ऑब्जेक्ट क्रिएट होतो, तेव्हाच ॲटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल होतो. का तेव्हाच का कॉल होतो, कारण तुमच्या क्लासचं पण नाव आणि तुमच्या फंक्शनचं नाव पण काय सारखंच आहे, त्यामुळे हा कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल होतो आणि तुमच्या डेटा मेंबरला व्हॅल्यू तो काय करतो, असाइन करतो, लक्षात ठेवा. ओके.